गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा निवडणुकीत विजय. कोण आहे तो उमेदवार सांगतो. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालना प्रभाग क्रमांक 13 महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाले. या प्रभागात त्यांच्या विरोधात भाजपसह इतर राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. श्रीकांत पांगारकर यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशावर जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने अवघ्या एका दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षप्रवेशास स्थगिती दिली होती. ऑगस्ट 2018 मध्ये महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील विविध ठिकाणांहून स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त केल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकर यांना अटक केली होती. न्यायालयाने सप्टेंबर 2024 मध्ये श्रीकांत पांगारकर यांना जामीन मंजूर केलाय. मला जनतेच्या न्यायालयात न्याय मिळाला आहे. माझ्यावरचे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत, असं पांगारकर यांनी म्हटलं आहे. श्रीकांत पांगारकर यांच्या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.